कालभैरव जयंतीचे महत्व आणि कथा. काळभैरवाच्या उत्पत्तीमागे भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांच्यातील एका वादाची कथा आहे. कथेची पार्श्वभूमी. एकदा भगवान ब्रह्मा आणि इतर देवतांमध्ये चर्चा झाली की त्रिमूर्तींपैकी ब्रह्मा, विष्णू, महेश सर्वश्रेष्ठ कोण आहे. चर्चेदरम्यान भगवान ब्रह्मदेवांनी अहंकाराने भगवान शिवाची निंदा केली. ब्रह्मदेवाच्या या अपमानामुळे भगवान शिवाला क्रोध आला आणि त्यांच्या क्रोधातून कालभैरवाचे उग्र रूप प्रकट झाले. कालभैरवाने ब्रह्मदेवाचा अहंकार भंग केला आणि त्यांना शिक्षा म्हणून त्यांचे 5वे मस्तक कापले. यामुळे कालभैरवाला ब्रह्मदेवाची हत्या करण्याचे पाप लागले. मुक्ती. या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरवाने त्रिलोकात भ्रमण केले आणि अखेरीस काशी, वाराणसी येथे त्यांना मुक्ती मिळाली. निष्कर्ष. म्हणूनच कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हणून ओळखले जाते. कालभैरवाची पूजा केल्याने भक्तांना भय, दुःख आणि वाईट कर्मांच्या फळांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. कालभैरव जयंतीचे प्रमुख विधी. या दिवशी कालभैरवाची पूजा विशिष्ट पद्धतीने केली जाते. हिंदू पंचांगानुसार कालभैरव जयंती 12 नोव्हेंबर 2025 रोजी येते. उपासना आणि व्रतभक्त सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करतात आणि दिवसभर व्रत उपवास करतात. कालभैरवाची पूजा मंदिरांमध्ये किंवा घरी कालभैरवाच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा केली जाते. या पूजेमध्ये तीळ, मोहरीचे तेल, काळे वस्त्र आणि रुद्राक्षमाळा अर्पण केली जाते. आरती आणि मंत्रभक्त कालभैरवाष्टकम आणि इतर कालभैरव मंत्रांचे पठण करतात आणि आरती करतात. कुत्रा सेवा. काळभैरवाचे वाहन कुत्रा असल्यामुळे या दिवशी काळ्या कुत्र्यांना दूध, ब्रेड किंवा इतर खाद्यपदार्थ खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे कालभैरव प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. दोष निवारण. ज्योतिषशास्त्रानुसार कालभैरव जयंतीला कालभैरवाची पूजा केल्याने शनी आणि राहू केतू संबंधित दोष जसे की कालसर्प दोष दूर होतात असे मानले जाते.